हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार आणि तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम. तर मुली आताच गेलेली आहे किंडरगार्टन स्कूलमध्ये. त्यांना अन्वीला सोडून आले किंडरगार्टनमध्ये आणि आज आपल्या ओमाला म्हणजेच आपल्या जर्मन आजीला आणि आजीचा मुलगा आणि सून आलेली आहे. तर त्यांना जेवण करायला बोलवलेलं आहे मी. तर म्हटलं मस्त आपला श्रीखंड पुरीचा बेत करावा त्यांच्यासाठी. तर इथंच दही आणण्यासाठी तसं तर मी घरी करते, पण काही कारणाने मग मी दूध आणायला जाऊ शकले नाही, त्याच्यामुळे मग दही पण झालं नाही. तर इथं जवळ सुपर मार्केट आहे माझ्या घराच्या, तर तिथं जाता आता शॉपिंग करण्यासाठी थोडं दही वगैरे थोडं सामान आणायचं आहे. तर ते घेऊन येते आणि नंतर मग सर्व गोष्टी हळूहळू तुम्हाला दाखवतेच. आज संध्याकाळी त्यांना डिनरसाठी बोलवलेलं आहे, कारण की आदितीच्या बाबांचं ऑफिस आहे आणि ऑफिस झाल्यानंतर मग त्यांना निवांत आपण बसू शकतो त्यांच्याबरोबर, म्हणून त्यांना आज संध्याकाळी डिनरसाठी बोलवलेलं आहे. तर चला मग पुढचं थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवतच राहते. इथे सुपर मार्केटमध्ये मी पोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सारे वेगवेगळे प्रकारचे कर्ड इथं तुम्हाला मिळतील, योगर्ट मिळतील. तर वेगवेगळ्या फ्लेवरचे जे आहे ते पण इथं खूप असतात आणि प्युअर आंब्याचा फ्लेवर पण इथं योगर्ट इथं मिळते. तर बऱ्याच वेळा मी बघते, पण आज मी बघत होती तर आज मिळतच नव्हतं, मे बी संपलेलं असणार. त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी, वेगवेगळ्या बेऱ्या, खूप सारे असे फ्लेवर इथं मिळतात. तर मी शोधलं मला मँगोचं काही मिळालं नाही, मग म्हणून एक जुगाड म्हणून एक मी मँगो आणि असं एक मिक्स त्यांनी केलेलं होतं ते घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर बेरी, स्ट्रॉबेरी वेगवेगळ्या खूप सारे इथं तुम्ही बघू शकता. नाहीतर काय असते, प्युअर आंबा आणि दही मिक्स करून केलेलं असतं, फक्त आपल्याला घरी येऊन त्याला रुमालात बांधून ठेवायचं असते. तर आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळचा. आणि सकाळी मी मार्केटमध्ये गेली होती ना, तर थोडी ग्रॉसरी आणली होती. बघा छान मस्त असे फ्रेश टोमॅटो मला मिळालेले आहे. आणि मला ना मोस्टली ओमाला खूप आवडते आपलं जे मँगो आहे, इंडियन मँगो. तर मी विचार करत होते की जर आपलं जर श्रीखंड जर मँगोमध्ये बनवलं, तर म्हणजे आम्रखंड, आपण आम्रखंड म्हणतो त्याला, आम्रखंड जर बनवलं तर ओमाला खूप आवडू शकते. असं तर ओमाला सर्वच आवडते, ती आवडीने खाते सर्व काही. पण एक मला आपली टेस्ट ओमाला द्यायची होती, म्हणजेच आपल्या जर्मन आजीला. तर मला ना कधी कधी इकडे मिळतं स्ट्रॉबेरी, वेगवेगळ्या बेऱ्याचे योगर्ट इथं मिळतात, पण बऱ्याच वेळा मँगोचं पण मिळतं, पण आज मला मिळालं नाही. पण या टाईपमध्ये मला मिळाला. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. वरती आहे ना थोडासा आंब्याचा रस आहे आणि खाली दही आहे. तर मी दह्यामध्ये जर हे मिक्स करून जर केलं तर मे बी हां मस्त सुगंध येतो याचा आंब्याचा. पण आपले जे इंडियन मँगो असतात ना, इंडियन जे आंबे असतात ना, त्यांची एक वेगळीच चव येते. आणि आपले जर्मन आजीला ते भन्नाट आवडतात. मागच्या वर्षी मला म्हणत होती, या जी टोय असते ना मँगोची, म्हणजे ही पण आपण शिजवून खाऊ शकतो का? तर मी सांगितलं होतं की आम्ही जुन्या वेळे जे जुने बायका होत्या, आम्ही अजून पण गावाकडे त्या टोयी नशाच्या काय आपण कैऱ्या केल्यानंतर ज्या आतमध्ये निघायच्या, ते उकडून त्याला मीठ वगैरे लावून सुकल्यानंतर खायचो. पण आता एवढं कोणी करत नाही. तर हे बघा अशामधून आहे. वरती दिसतं का, वरतीचा मँगोचा पल्प आहे आणि खाली योगर्ट आहे. तर असे मी 4 बॉक्स आणलेले आहे, एक फ्लेवर यावा म्हणून आपल्या श्रीखंडासाठी. तर असे 4 बॉक्स आणलेले आहे. आणि त्याच्यानंतर हे प्लेन वाला मी योगर्ट आणलेलं आहे. मी घरी करते मोस्टली कट, पण काय झालं ना, थोडा गाडीचा प्रॉब्लेम आहे, तर मी दूध आणू शकले नाही आणि मग त्याच्यामुळे दही पण घालू शकले नाही, म्हणून हे विकत आणलेलं आहे. योगर्ट आहे, हे पण छान आहे. तर ठीक असणार. हे बघा पाणी, थांबा मी हे वरती पाणी आहे ना हे काढते आधी, नंतर मग तुम्हाला दाखवते. ते पाणी होतं एकदम थिक आहे आणि आंबट पण वाटते. जसं घरचं आहे थोडी चव वाटते, कारण फॅट असलं ना, जास्त फॅटवाला जे दही असते चवीला खूप छान असते. बघा मस्त दही आहे. आता काय करते मी, हे 4 डब्बे आणलेले आहे. हे 4 डब्बे आणि आपलं हे दही असं मिक्स आपलं बांधून ठेवते रुमालामध्ये. तर बघू एक फ्लेवर येऊ शकतो, कारण याचा पण स्ट्रॉंग फ्लेवर येत आहे. मँगोचा स्ट्रॉंग फ्लेवर येते याचा पण. तर हे आहे ना 4 मी असे बांधून ठेवते. 1 लिटर दूध आणलं, कारण दूध आणायला पण जाऊ शकत नाही आणि एवढंच आणलं. या वस्तू आता फ्रीज मध्ये ठेवून देते आणि आपला हे बांधून ठेवते. आता एक रुमाल मी अंथरून घेतलेला आहे आणि हे बघा
हे असं वरती फ्लेवर थोडं आहे, हे सर्व टाकून घेते. कधी कधी ना इकडे मिळते मँगोचं पण, प्युअर मँगोचं मिळते, पण आज मला काही मिळालं नाही ते, तर म्हटलं ही आयडिया आपण करू शकतो. मी ओमाला सांगितलं होतं आमच्याकडे असं असं आम्रखंड मिळते, तर ओमा म्हणे मला खूप आवडेल टेस्ट कर, म्हणून माझे जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे आंब्याचं श्रीखंड बनवायचं. तर हे 4 डबे असे मी काढून घेते. बघा छान असं मस्त आहे, थोडं मँगोचा फ्लेवर. आय होप त्याची चव येईल. हे तर मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. त्याच्यानंतर हे आपलं नॉर्मलवालं दही. मुली पण आवडीने खातात श्रीखंड आणि 2-3 दिवस आरामात जातं. आणि ओमाचा मुलगा आहे, ओमाची सून आहे, ओमा आहे, त्याच्यानंतर आम्ही 2, तर सर्वांना पुरेल असं एवढं मला वाटतं, एवढं बसवेल सर्वांना. 1 चम्मच टाकू, 1 चम्मच टाकते ना, पूर्ण यायला पाहिजे. तर आता हे काय करते मी, असा रुमाल बांधून ठेवते, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपलं श्रीखंड तयार होईल, हो की नाही. आणि माझा रुमाल मे बी छोटा नाही होतो नाही होत. हे बघा असं मी बांधून घेतलं आहे. आता संध्याकाळपर्यंत आपलं श्रीखंड तयार होणार, मग तुम्हाला संध्याकाळी दाखवते कसं झालं आहे ते. दुपारी स्वयंपाकाची तयारी मी चालू केली होती. जे दही वगैरे ते टांगून ठेवलं, जेणेकरून टायमामध्ये ते व्हावं, सर्व पाणी ते निघून जावं. आणि संध्याकाळची तयारी म्हणजे टेबल वगैरे सर्व मी सेट करून ठेवते, जेणेकरून मस्त आमच्या गप्पा वगैरे पण होतील आणि निवांत आम्हाला बसता येईल. तर इथं प्लेट्स वगैरे सर्व मी लावून ठेवते, वाट्या ग्लास जे मला संध्याकाळसाठी पाहिजे ते सर्व मी आता इथं लावून ठेवते टेबलवरती. टेबल सर्व माझं सेट झालेलं आहे. सर्व प्लेट वाट्या जे काही मला लागत होतं ते सर्व मी टेबलवरती सेट करून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपली सुकी बटाट्याची भाजी मी बनवणार आहे. तर जर्मन आजी आपली जी आहे ते अजिबात तिखट खात नाही, थोडं पण नाही. गरम मसाला टाकला तरी आजीला तिखट लागते. थोडी थोडी मी गरम मसाल्याची जी सवय आहे ती आजीला लावलेली आहे. नाही तर आधीनं सुरुवातीला थोडा गरम मसाला टाकला तरी आजीला तिखट लागायचं. पण मी आता थोडी आता माझ्याकडे नेहमी जेवण करत राहते आजी, तर आजीला सवय लावली लसूण अद्रक गरम मसाल्याची. आणि आजी आता तेवढं तरी खाते, पण मिरची आजी अजून पण खाऊ शकत नाही. तर मग जसं आपलं लहान मुलांना आपण बनवतो तसं मग मी आजीला एक वेगळं बनवते आणि बाकीच्यांसाठी वेगळं बनवते. तसं आजीचा मुलगा आणि सून ते बऱ्यापैकी तिखट खातात, चांगलंच तिखट खातात. म्हणजे त्यांचा आजीचा मुलगा आपली जी मिरची असते, हिरवी मिरचीचा भजे बनवलेले होते, तर त्यांनी ते आरामात खाल्ले होते. ते चांगल्या प्रकारे तिखट खातात, पण आजी काही खाऊ शकत नाही, म्हणून आजीसाठी वेगळं करत आहे. इथं मी सुक्की बटाट्याची भाजी बनवत आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, भजे असा आजचा मेनू आहे. लहान मुलांना बनवते तशी आजींना भाजी बनवली बिना मिरचीची. तर आजीची भाजी तिकडे रेडी आहे आणि आता आमची पण झालेली आहे. थोडी सर्वांसाठी मी बनवून घेतलेली आहे. आता श्रीखंड बघूया. मला तरी वाटते श्रीखंडमध्ये अजून पण पाणी आहे थोडं, त्याला जास्त टाईम पाहिजे होता. तर मी दाखवते तुम्हाला. मी वरूनच चेक केलं होतं, थोडं बोट लावून बघितलं होतं, तर थोडं मला पातळ वाटत होतं, म्हणून मला असं वाटत होतं की आणखी थोडा रात्री जर बांधून ठेवलं असतं ना, छान सर्व पाणी निघून गेलं असतं. त्याला पण थोडा टाईम लागतो. लगभग मी सकाळी 10-11च्या सुमारास मी बांधून ठेवलेलं होतं आणि संध्याकाळी मी 5 वाजता काढलं असणार, तरी पण थोडं पाणी आणखी टाईम त्याला पाहिजे होता. थोडं पातळ आहे तरी पण म्हणजे खाण्याजोगं आहे, आपण पुरीला लावून खाऊ शकतो. एवढं पण जास्त पातळ नाही आणि जास्त थिक पण असं झालेलं नाही. पण आणखी जर थोडा टाईम 4-5 घंटे जर आणखी त्याला मिळाले असते तर मला वाटतं आणखी खूप छान प्रकारे ते झालं असतं आणि चवीला खूप छान झालं होतं. जो मँगोचा फ्लेवर मला द्यायचा होता तो त्याला येत होता. तर मी रुमालामधून सर्व काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली थोडी साखर टाकणार आहे त्यामध्ये आणि वेलची पावडर.
अदितीचे बाबा पण ऑफिसमधून आले आणि त्यांनी माझ्यासाठी थोडं गिफ्ट आणलेलं आहे, थोडं फळं आणलेलं आहे. गिफ्ट तुम्ही दाखवते मी तुम्हाला माझ्यासाठी गिफ्ट काय आहे. आणि याच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बायकांना खूप खुश होऊन जातो. तर मार्केटमधून येताना त्यांना मी थोड्या वस्तू सांगितलेल्या होत्या आणि ते थोड्या भाजी वगैरे त्यांना चांगली फ्रेश मिळाली म्हणून ते भाजी घेऊन आली. आणि त्यांना माझ्यासाठी एक उंच स्पगेटीचा डब्बा मिळाला. डब्बा म्हणजे एक पातेलच आहे ते, पण जे नूडल्स वगैरे इथले लोक बनवतात त्याचा जो आहे त्यांना थोडा चांगल्या प्राईजमध्ये मिळाला, तर ते घेऊन आले होते. आणि मला पण खूप युजफुल आहे हा डबा. बाहेर कुठे जायचं म्हटलं, काही घेऊन जायचं म्हटलं तर मी त्यामध्ये इझी घेऊन जाते आणि मला खूप छान वाटला होता. आणि मुलीनं सकाळपासूनच ओमाकडे गेलेल्या होत्या, तिथंच खेळत होत्या त्यांच्या सुनेबरोबर. आणि ओमाच्या सुनेनी पण तिरामिसू बनवून आणलेला होता. तिला म्हटलं होतं काही बनवू नको, निवांत तू ये, तरी पण तिने काही ऐकलं नाही. आणि मुलीला घेऊन त्यांनी तिघही मिळून असा मस्त तिरामिसू बनवलेला आहे. I mix it. I have Korean friends. Okay. I put the cookie. She did She did a bit of tasting. and the cookie. And the cookies. How's life, my friend? Life is very beautiful. It's for you. Dankeschön. You're welcome. Oh, was ist das denn da? Ein dicker Kloß. Das ist Brot for Brot. Ach so, diese kleinen Dinger wieder. Ach ja, zum Rühren, das mit dem grünen Kram, was das war. Das ist, ich mache das hier. Ja, das war doch das, ne? Aber heute ist anders. Ach, heute ist was anderes. Okay. Oma muss sitzen. Ja, heute nicht Paubhaji, Oma macht Paubhaji, ne? Das heißt Paubhaji, Oma. Bitte, alles ist vorbereitet. Dann lass uns mal so Fisch. Ich dir von meinem Reis was geben? Nein. Nee. तूप टाकलं ना, तूप टाकू काय? न्यू स्टाईल. You are not, you can take it. Cheese. Bubuja gucken. ग्लासमध्ये ठेवते ते बाबू. Da sind wir. Was magst du, Oma? gut. Was? Das brauchst du? Ein bisschen? Nee, also gut. Wenn ich das auch habe, bin ich satt. Kartoffelcurry? Nichts mehr. Alles gut. Alles gut. War gut. Am besten, was schmeckt gut? Am Ach so, besten. das am besten schmeckt. Ja. Ach Gott, also Du. eigentlich nicht beides schmeckt gut. Okay. Und der Reis ist ganz prima. 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 Ich mache sonst keinen Reis. Also unseren mache ich nicht. Also ist gut. Das schmeckt gut. Und das ist auch gut. Alles gut. Ist alles Ja, gut. wir nehmen einen großen Löffel und dann kommt die Portion besser raus. Ja, wir schneiden erst das mit meiner Gabel und dann Mit Messer, meinst du? Ja. Ja, Garam garam bhaji. Und dann immer einen großen Löffel ja. in mir. Kann man machen. Kann man auch machen. You can take this sabji Mit dieser on top puri. Gabel. Ich hab deinen Schuh an. Ja, und ich Super. habe den anderen an. Very good. Very good. Come on the picture. They were my helpers. Gut. Ja, man muss erst mal probieren. Super. Lecker. Lecker. Lecker Pilla. Oh. Sieht auch gut. Okay. Warte, Moment. Hey, wait. Wait. Okay, okay. Du willst, dann machen wir zusammen. Der Kuchen sozusagen. Happy birthday to you. Happy birthday to you. Advance. Happy birthday to you. Happy birthday, dear all. Happy birthday to you. So, jetzt machst du weiter. नंतर आम्ही खूप गप्पा केलो, 12-11 वाजेपर्यंत बसलेलो होतो. आणि त्यांना आपलं श्रीखंड पुरीचं जेवण खूप आवडलं. ओमाला जर्मन राईस आवडत नाही, इंडियन राईस खूप आवडतं. तर ओमा खुश झाली होती. चला मग परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.